नमस्कार मित्रांनो, मी बाबाराव मुसळे, सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी विशेषत्वानं हजर झालो आहे. याचं कारण आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी आमच्या वाशिम येथील गजानन महाराज मंदिरामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56व्या पुण्यतिथीनिमित्त सामुदायिक प्रार्थना आणि चिंतन शिबिर आयोजित केलं गेलं. या शिबिराच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मी जे अल्पसं काही बोललो तो भाग आपल्यासमोर मी मांडत आहे. वंदनीय महाराज यांचं सगळं आयुष्य राष्ट्रीय ऐक्य, सामाजिक बंधुभाव, अध्यात्म आणि समाज प्रबोधन यामध्ये गेलेलं आहे. विशेषत्वांनी यातल्या अनेक गोष्टी त्यांनी आपल्या खंजेरीच्या भजनातून समाजापुढे मांडलेले आहेत. अशा पद्धतीने महाराज आपलं आयुष्य व्यतीत करीत असतात. कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने दिनांक 11 ऑक्टोबर 1968 त्यांचे देहावसान झाले. अतिशय दुःखाची अशी ती बाब होती, पण त्याच्या 1 वर्ष आधी एक फार महत्त्वाची घटना घडली होती आणि त्या घटनेच्या संदर्भाने एक व्हिडिओ अलीकडे फार मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. सामान्य माणसांना तो व्हिडिओ पाहताना आश्चर्य वाटत आहे की हे काय आहे, पण महाराजांच्या कर्तृत्वाची ज्यांना जवळून जाणीव आहे त्यांना हे सगळं माहिती आहे की हे का घडलं. तर त्या व्हिडिओमध्ये एक सामुदायिक प्रार्थनेचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये असंख्य भगव्या टोप्या घातलेल्या महाराजांच्या भक्त मेळाव्यात एक मौलवी साहब अल्लाहू अकबर अशा पद्धतीने ललकारत नमाज पढत आहेत. याच्या पाठीमागेही सुद्धा एक इतिहास आहे आणि सुदैवाने तो व्हिडिओही मी पाहिला, माझ्या फेसबुकवर मी शेअर केला आणि याशी संबंधित इतिहास सांगणारा एक लेखही मला नेटवर प्राप्त झाला. त्या लेखामध्ये आमचे मित्र, महाराजांच्या विचारांचे पाईक वंदनीय ज्ञानेश्वर रक्षक यांनी त्या घटनेमागचं रहस्य सांगितलेलं आहे. त्यांचं म्हणणं की ही जी जागा आहे जिथे हा व्हिडिओ घेण्यात आला किंवा ज्या ठिकाणी अशा पद्धतीची सामुदायिक प्रार्थना झाली होती ते गुरुकुंज मोझरी आश्रमच आहे. आणि ही घटना त्यांच्या मृत्यूच्या आदल्या वर्षी म्हणजे 1967 साली घडली. त्यावेळी महाराज कॅन्सरचा इलाज घेऊन गुरुकुंज आश्रम येथे आलेले होते. अनेक लोक त्यांना भेटत होते. महाराजांना बोलता येत नव्हतं, अत्यंत त्रास होता. अशात नागपूरवरून 2 समाजसेवक
रतनचंदजी डागा आणि पंडित शिवचरण शर्मा छांगाने हेही भेटायला आले. त्या दोघांना पाहताच महाराजांनी त्यांना मोठ्या कष्टानं म्हटले, मेरी दवा. महाराज काय बोलतात, त्यांना काय सुचवायचंय हे त्या दोघांनाही तिथं कळलं नाही. काही वेळाने ते उठून बाहेर आले आणि त्यावर विचार करायला लागले की महाराज काय सुचवतात. खूप विचार केल्यावर त्यातल्या डागाजींच्या लक्षात आलं की महाराजांना अमुक एक बाब सांगायची आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनं मग तयारी केली. लगेच त्यांनी आपल्या नागपूरच्या काही मित्रांना सांगून तेथील वेगवेगळ्या धर्माचे जे धर्मगुरू आहेत, अर्थात मुस्लिम धर्माच्या मौलानासह सगळ्यांना गुरुकुंज आश्रमला बोलावून घेतलं आणि अशा पद्धतीनं आश्रमात ही सामुदायिक प्रार्थना आयोजित केली. वास्तविक महाराजांना उठता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं आणि महाराजांना भयंकर उचकी लागली होती. अशाही परिस्थितीत महाराजांना या सामुदायिक प्रेरणेतून, या सामुदायिक प्रार्थनेतून मिळणारी शक्ती, प्रेरणा इतकी प्रचंड होती की महाराज एका व्हील चेअरवर तिथे येऊन बसले आणि त्या प्रार्थनेच्या वेळी त्या मौलवी साहेबांनी अशा पद्धतीनं अजान दिलेली होती. महाराजांनी सुद्धा ती प्रार्थना संपल्यानंतर माईक हाती घेऊन किंवा माईक दुसऱ्याला हाती धरायला लावून 20 मिनिटं न थांबता हिंदीतून भाषण केलं. त्यावेळी त्यांना उचकीचा त्रास थांबला होता, पण त्यांचं भाषण थांबलं आणि मग त्यांचा त्रास सुरू झाला. तर असा एक इतिहास या व्हिडिओ मागचा सांगितला जातो. असंही सांगितलं गेलं की अशा पद्धतीच्या काही सामुदायिक प्रार्थना ह्या अमरावती जिल्ह्यात म्हणजे गुरुकुंज मोजरी आश्रमाच्या परिसरातील अनेक गावामध्ये आयोजित केल्या गेल्या. पण अलीकडे असं चित्र पाहायला सहसा मिळत नाही. वास्तविक हा एक उपक्रम म्हणून, सामुदायिक प्रार्थनेचा उपक्रम म्हणून गुरुदेव सेवा मंडळांच्या मंडळींनी आग्रहानं सर्व जाती धर्माच्या मंडळींना, धर्मगुरूंना एकत्र बोलवायला पाहिजेत आणि अशा पद्धतीची सामुदायिक प्रार्थना घ्यायला पाहिजेत. आज आपल्या देशामध्ये जे विषाक्त असं वातावरण जिकडे तिकडे पसरलेलं आहे, त्यावरचा हा अत्यंत रामबाण असा इलाज आहे. महाराजांनी त्यांच्या आश्रमाच्या संदर्भात एक गीत लिहिलं होतं. अतिशय प्रसिद्ध गीत आहे. त्या गीताचे बोल असे, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, मंदिर सर्वांच्यासाठी खुलं आहे. महाराजांचा, गुरुदेव सेवा मंडळाचा हा तत्वाचा गाभा आहे आणि या दृष्टीनं आपण या व्हिडिओकडे पाहायला पाहिजे. जर तुम्ही पाहिला असेल तर ठीकच आहे, त्यावर चिंतन करा आणि पाहिला नसेल तर यूट्यूबवर सामुदायिक प्रार्थना असं टाईप करा, तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल. अवश्य बघा. नमस्कार.